Hello students, today we are going to see very important topic, that is define the terms. Very important. One exercise question and the remaining question is on back topic that we have learned yesterday. Okay, what is the question? State general methods to minimize effect of systematic errors. Systematic errors ला कमी करण्यासाठी, सिस्टमॅटिक एरर ही जी त्रुटी असते ती कमी करण्यासाठीचे मेथड सांगा किंवा पद्धती सांगा. तर कसे कमी करणार किंवा रेमेडी, याच्यावर दुसरा टाईपचा क्वेश्चन पण येऊ शकतो. सजेस्ट रेमेडीज टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ सिस्टमॅटिक एरर्स किंवा हाऊ कॅन यू मिनिमाइज द इफेक्ट्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. जे सिस्टमॅटिक एरर्स चे जे परिणाम असतात त्याचं निराकरण तर होत नाही, परंतु ते कमी कसे करू शकणार. तर बघा, पहिलं आहे बाय युझिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट चांगल्या क्वालिटीचं वापरायचं. दुसरी गोष्ट, फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर म्हणजे कृती. तर एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोगाची कृती व्यवस्थित फॉलो करा, अनुकरण करा. म्हणजे जसं सांगितलेलं आहे एक्सपेरिमेंटमध्ये की हे केल्यानंतर ते करा, ते केल्यानंतर ते करा. तर असं व्यवस्थित आपण गेलो तर आपल्याला हा एरर मिनिमाइज करता येईल. आणि तिसरा आहे रिमूव्हिंग पर्सनल एरर म्हणजे वैयक्तिक चुका. जो एक्सपेरिमेंटर आहे किंवा जो प्रयोगकर्ता आहे तर तो काहीतरी चुका करत असतो रीडिंग लिहिताना वगैरे. तर त्याने त्या जर टाळल्या किंवा तर हा एरर कमी करता येतो, पण कम्प्लिटली रिमूव्ह करता येत नाही. आता बघा, डिफाईन द टर्म्स मध्ये 1 2 3 4 5 व्हेरी इम्पॉर्टंट आहेत डेफिनेशन्स. आता बघा, यांचा मिनिंग आणि हे प्रॉब्लेम सॉल्विंग साठी सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. याच्यावर एक प्रॉब्लेम असणार म्हणजे असणार एक्झाम मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या. आता ॲरिथमेटिक मीन म्हणजे बैजिक सरासरी. मीनचा अर्थ काय होतो? सरासरी. अल्जेब्रिक मीन किंवा ॲरिथमेटिक मीन. ॲरिथमेटिक म्हणजे 1 2 3 4 नंबर्स जे असतात त्यांना ॲरिथमेटिक म्हणतो आपण, ॲरिथमेटिक अल्जेब्रा वगैरे. तर ॲरिथमेटिक मीनचा अर्थ काय होतो? तर बघा, आकड्यांची सरासरी, आकडे नंबर्स, त्यांना ॲरिथमेटिक मीन म्हणायचं. तर बघा, आता आपण ॲरिथमेटिक मीनचा अर्थ काय होतो आणि कसा फाइंड आउट करायचा, फॉर्म्युला काय आहे? द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स. समजा तुम्हाला एक रेषाखंड आहे. रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. हा सेगमेंट मोजायला 5 जणांना दिला. याची खरी व्हॅल्यू ही 5.0 सेंटीमीटर आहे. तर 5 जणांना दिला आणि 5 जणांनी कसा मोजला तो? कोणी 4.9 मोजला, कोणी 5 मोजला, कोणी 5.1 मोजला, कोणी 5.2 मेजर केला, कोणी 4.8 मेजर केला. म्हणजे 1 to mm चा फरक आहे. आता बघा, 5 स्टुडंट्सला स्केल दिली आणि हा रेषाखंड मोजून दाखवा आणि प्रत्येकाचं रीडिंग ज्याच्या त्याच्याकडे वेगळं वेगळं ठेवण्यात आलं. तर पहिल्या स्टुडंटने मोजला 4.9, दुसऱ्याने 5 मोजला, तिसऱ्याने 5.1, चौथ्याने 5.2, पाचव्याने 4.8. आता त्याची खरी व्हॅल्यू 5.0 आहे, पण ही कोणालाच माहीत नसते. ट्रू व्हॅल्यू इज नॉट नोन टू एनीवन. खरी व्हॅल्यू ही माहीतच नसते, कोणालाच माहीत नसते. मग मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे काय? मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, आता इथं यांचा जर सरासरी केला आपण, हे बघा 4.9 आणि 4.8 म्हणजे एका स्टुडंटने 0.1 कमी मोजलं, एका स्टुडंटने 0.2 कमी मोजलं.
आणि उरलेले अजून एका स्टुडंटने अगदी करेक्ट मोजलं, अजून 2 स्टुडंटने त्यांच्यापैकी एकाने 0.1 जास्त मोजलं, 0.2 जास्त मोजलं, बरोबर. मग यांचा सरासरी करायचा, त्याला म्हणतो आपण अरिथमॅटिक मीन. यांचा सरासरी म्हणजे कसा करायचा, तर बघा इझी मेथड आहे आणि ही समजली तर याच्यावरचा प्रॉब्लेम 4 मार्क्सचा मोठा प्रॉब्लेम आहे, तो सगळ्या गोष्टी काढायला सांगतात, अशा व्हॅल्यूज देतात. हां, तर बघा द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स, एकाच गोष्टीचे एकच फिजिकल क्वांटिटीचे लार्ज नंबर ऑफ फिजिकल लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स घ्यायचे ऑफ ए क्वांटिटी. ती क्वांटिटी काही पण असो, टेम्परेचर असो, लेंथ असो, मास असो, अजून कोणती असो, करंट वगैरे काही पण, तर तिच्या अनेक रिडिंग घ्यायच्या, टेक अ लार्ज नंबर ऑफ रिडिंग, आणि त्यांच्यातली जास्त मोस्ट प्रोबॅबल म्हणजे जास्त शक्यता वाटणारी, the most probable value of a large number of readings of a quantity is called the arithmetic mean value of the quantity. समजलं, ही डेफिनेशन आहे. मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स ऑफ ए क्वांटिटी इज कॉल्ड द अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. त्या क्वांटिटीचे, क्वांटिटी म्हणजे काय, लेंथ मोजायला निघाले, मास मोजायला निघाले, टेम्परेचर मोजायला निघाले, टाइम मोजायला निघाले, करंट मोजायला निघाले, अमाऊंट ऑफ सबस्टन्स वगैरे वगैरे. तर त्यांच्यामध्ये मोस्ट प्रोबॅबल म्हणजे जास्त शक्यता वाटणारी जी किंमत आहे तिला अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी म्हणावे. तर दिस व्हॅल्यू कॅन बी कन्सिडर्ड टू बी ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. आणि ही किंमत जी तुम्ही काढणार मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, हिला ट्रू व्हॅल्यू त्या क्वांटिटीची म्हणता येईल किंवा ट्रू व्हॅल्यू म्हणतात. दिस व्हॅल्यू कॅन बी कन्सिडर्ड किंवा हिला मानतात द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. आता बघा, मग यांची अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू करायची, लार्ज नंबर ऑफ रिडिंग्सची अरिथमॅटिक मीन करायची. अरिथमॅटिक मीन म्हणजे काय, यांची सगळ्यांची सम करायची आणि ह्या किती व्हॅल्यू आहेत, 1 2 3 4 5, तर जितके नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत त्याच्याने डिवाइड करायचं. आता बघा, आपण यांची सम करूया. 4.9 इथं करूया, 4.9 नंतर ही आहे 4.8, नंतर 5.0 ही, नंतर 5.1 आणि 5.2, 5.1 आणि 5.2. आता बघा यांची सम काय, ते 8 आणि 8 16 आणि 17 आणि 3 20, 20च्या 0.2 कॅरीला गेला, हातच्याला गेला, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 10 15 25 झाले, आणि हे टोटल आले 25.0 अपॉन हा 5. तर आन्सर काय येईल, 5 1 जा 5 5 जा, म्हणजे तुम्ही मीन काढला 5.0 सेंटीमीटर. याला म्हणणार अरिथमॅटिक मीन, याला म्हणणार अरिथमॅटिक मीन. समजलं, एकदम सोपं आहे बघा. द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, आता हिला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू समजलं जाईल. ह्या एक्झाम्पलने मी तुम्हाला हे सगळं सोपं करून देतोय, फक्त लक्ष द्या. द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स, हे तुम्ही 10 पण घेऊ शकतात, 20 पण घेऊ शकतात, 100 घेऊ शकतात. लार्ज, जितक्या जास्तीत जास्त घेता येतील तितक्या घेऊ शकतात. जितक्या जास्त घेणार तितकं हे जास्त ॲक्युरेट येणार. तर द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स ऑफ ए क्वांटिटी, एखाद्या क्वांटिटीचे मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू लार्ज रिडिंगच्या पैकी जी जास्त शक्यता वाटणारी जी किंमत आहे इज कॉल्ड द अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. तर दिस व्हॅल्यू कॅन बी कन्सिडर्ड टू बी, या व्हॅल्यूलाच मानलं जातं ट्रू व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. त्या क्वांटिटीची खरी किंमत मानली जाते ही. आता समजा A1 A2 A3 AN, A1 A2 A3 AN. AN म्हणजे तुम्ही 10 घ्या, 100 घ्या, 20 घ्या, 50 घ्या. लास्ट म्हणजे यंथ. यंथ म्हणजे काय, कितवी पण.
ही 10वी पण असू शकते, 20वी असू शकते, 50वी असू शकते, 100वी असू शकते, 5वी असू शकते. आपण ही 5वी घेतलेली, 5च घेतल्या तुम्हाला लवकर समजण्यासाठी. तर इफ A1, A2, A3, AN आर द n नंबर ऑफ रीडिंग्स टेकन फॉर मेजरमेंट ऑफ ए क्वांटिटी. एखादी क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी इतक्या रीडिंग घेतल्या, ही पहिली रीडिंग आणि त्यांची व्हॅल्यू. ही A1 आहे, A1 4.9 आहे, A2 5.0 आहे, A3 5.1 आहे वगैरे. तर मग या सगळ्यांची देन देअर मीन व्हॅल्यू इज गिव्हन बाय. त्यांची मीन व्हॅल्यू कशी दिली जाईल? ए मीन म्हणजे ए ही लेंथ आहे. ए ही कोणती पण क्वांटिटी असू शकते, टेम्परेचर, मास, मी सांगितलं कोणत्याही व्हॅल्यू तुम्ही मोजू शकतात. तर ए मीन म्हणजे लेंथचा मीन. मग ही पहिली व्हॅल्यू पुटअप करा, प्लस प्लस हे जे केलं मी हे ते हे आहे. आता याचा फॉर्म्युलेशन कसं करतात? एवढा मोठा फॉर्म्युला लिहिण्यापेक्षा शॉर्टमध्ये लिहितात. हा n अपॉन आहे ना, 1/n लिहून टाकतात. आणि समेशन म्हणजे बेरीज. समेशन म्हणजे काय? ऍडिशन. कोणाची? एनची. पण ए तर अनेक आहेत, 1 to n आहेत, मग इथं आय वापरायचा. वेअर आय इज फ्रॉम or I varies from 1 to n, where ai तर बघा a mean is equal to 1 by n summation of ai's. कशाचं समेशन आहे? समेशन ऑफ ai's. where की जिथं आय ची किंमत काय समजावी? 1 पासून n पर्यंत. मग तुम्ही 5 असतील तर a1 प्लस a2 प्लस a3 प्लस a4 प्लस a5 घेणार, 5च घेणार. हे किती पण घेऊ शकतो, हे आपल्या मनावर आहे. n घेऊ शकतात. तर ह्याला म्हणतो आपण अरिथमॅटिक मीन. समजलं? मग द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ ए लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स ऑफ ए क्वांटिटी इज कॉल्ड द अरिथमॅटिक मीन ऑफ ए mean value of that quantity, of that physical quantity, and this value is considered to be the true value of that quantity if a1, a2, a3 dot an are the n number of readings taken for the measurement of a physical quantity. Then their mean value is given by a mean is equal to take the sum of all the values whatever you have taken, 10, 5, 20 all. But for numerical problem maximum 5 values will come. म्हणजे न्यूमरिकल देताना जास्त व्हॅल्यूज देत नाही ते, 20, 25, 50 अशा किती पण नाही, पण आपण घेऊ शकतो प्रॅक्टिकली. प्रॉब्लेममध्ये जास्तीत जास्त 5-7 व्हॅल्यू ज्या पॉसिबली आपल्याला 1 मिनिटात हे आन्सर, कारण टाइम लिमिट महत्वाचा असतो. बरं, n म्हणजे किती संख्या आहेत? तो n. नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे 5. याला फॉर्म्युलेशन कसं केलं समजलं? मग 1/n हा n वेगळा काढला आणि हे जे न्यूमरेटरला आहे ते समेशन ऑफ कोणाचा आहे? एनचा आहे. पण ए मध्ये तर 1, 2, 3 असे अनेक आहेत, मग इथं आय वापरायचा आणि आयची किंमत काय समजायची? 1 पासून n पर्यंत. आता मी इथं आयची किंमत 1 पासून 5 पर्यंत, इथं 5 घेऊ शकता. म्हणजे इथं येणार a1 प्लस a2 प्लस a3 प्लस a4 प्लस a5 लास्ट येईल a5. समजलं? मग दिस इज द अरिथमॅटिक मीन, आकड्यांची सरासरी अरिथमॅटिक मीन. समजलं? व्हेरी सिंपल. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? तर बघा, ॲब्सोल्यूट चा अर्थ होतो केवळ, फक्त. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय होतो? केवळ, फक्त. एरर, ॲब्सोल्यूट एरर म्हणजे मॉड्युलस, म्हणजे तो निगेटिव्ह एरर येवो की पॉझिटिव्ह येवो, त्याला फक्त पॉझिटिव्हच कन्सिडर करायचं. फक्त त्याची किंमत महत्वाची आहे. तो कमी आला का जास्त आला हे महत्वाचं नाही. आता कमी म्हणजे काय? या दोन स्टुडंटने याने 0.1 आणि ह्याने 0.2 जास्त मोजलेलं आहे, मग त्याला निगेटिव्ह एरर म्हणतात. या दोन स्टुडंटने 0.1 आणि 0.2 जास्त मोजलेलं आहे, तर त्याला पॉझिटिव्ह एरर म्हणतात. मग तो पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, ते निगेटिव्ह पॉझिटिव्हला महत्व नाही, इथं फक्त किमतीला महत्व आहे. दॅट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एरर. फक्त ॲब्सोल्यूट म्हणजे केवळ मूल्य. तर आता बघा याची डेफिनेशन काय आहे? फॉर ए गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स, हा संच आहे, 5 किमतींचा सेट आहे. फॉर ए गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स ऑफ ए क्वांटिटी, एक क्वांटिटी लेंथ ही क्वांटिटी आहे आणि त्याच्या 5 रिडिंगचा सेट मी
लिहिलेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, अँड द ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. बघा, द मॅग्निट्यूड ऑफ, मॅग्निट्यूड महत्वाचे आहे. हा, मॅग्निट्यूड म्हणजे फक्त किंमत. तो मायनस असो तरी प्लसच समजायचं, प्लस असेल तरी प्लसच समजायचं. तर द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन mean value, that is most probable value, and each individual value is called absolute error, delta A. आता इथं डेल्टा ए कसा काढणार, हा A1 आहे बरोबर, हा A1 आहे, हा A2 आहे, हा A3 आहे, हा A4 आहे, हा A5 रीडिंग आहे. आता डेल्टा ए कसा काढायचा, तर बघा डेल्टा E 1 पहिल्या रीडिंगसाठी कसा काढायचा, तर मीन व्हॅल्यू काय आलेली आहे 5 आणि 5.0 मायनस मेजर्ड व्हॅल्यू पहिल्या स्टुडंटने काय मोजली 4.9 आणि ही आली 5 मायनस 4.9 किती आली 0.1 बरोबर. ही प्लस आली बरोबर. ही प्लस जरी आली किंवा निगेटिव्ह आली तरी प्लसच समजायचं. तर ह्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, म्हणजे ते मायनस असेल तरी प्लस निघणार बाहेर. आता आपण ही घेऊया, त्याची किती येणार 0 येणार. डेल्टा A2 किती येणार 0 येणार. समजलं का. कसा डेल्टा A2 0 कसा येणार, 5 मीन व्हॅल्यू 5 मायनस मेजर्ड व्हॅल्यू 5, मेजर्ड व्हॅल्यू मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, तर 5 मायनस 5 काय येईल 0 येईल. म्हणजे त्याने एररच ठेवला नाही 0.0. त्याच्यानंतर डेल्टा A3 किती येणार बघा, डेल्टा A3 असे डेल्टा A5 येणार. हे किती येतील A5, डेल्टा A5. A3 कसा येणार, मीन व्हॅल्यू 5 मेजर्ड व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू आहे 5.1. मग त्याने 0.1 काय मोजलं, जास्त मोजलं, म्हणून त्याचा एरर किती येणार मायनस 0.1 येणार. पण इथं मायनसला किंमत नाही, त्याचा आन्सर 0.1च घ्यावे. किती घ्यावे 0.1, कारण हा मॉड टाकलेला आहे. मॉड त्याच्यासाठी, हा मॉड्युलस म्हणजे आम्हाला मायनस प्लस काही नको, जास्त मोजलं कमी मोजलं ते नको पाहिजे, फक्त किती चुकीचं मोजलं, हा चुकीचं मोजलं किंवा त्याच्यात फरक किती, त्याला म्हणतो आपण डेल्टा. डेल्टा म्हणजे डिफरन्स, फरक. कोणामध्ये डिफरन्स, तर बघा ही डेफिनेशन तुम्ही अगदी सोप्या भाषेत पण लिहू शकता. द मॅग्निट्यूड ऑफ, हा शब्द मात्र टाळायचा नाही, कारण हा मॅग्निट्यूड महत्वाचा इथं. हा मॅग्निट्यूड शब्द टाळला तर मग निगेटिव्ह पण येतील, काही पॉझिटिव्ह पण येतील, तर मग चुकणार ते. आणि म्हणून द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन, कोणामधील डिफरन्स, मीन व्हॅल्यू, मीन म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, अँड द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक, वैयक्तिक. हा इंडिव्हिज्युअलचा अर्थ काय होतो, प्रत्येक वैयक्तिक. इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट एरर, आणि त्याला डेल्टा ए ने दर्शवितात. मग हे असे अनेक असू शकतात, A1 A2 A3 बरोबर, इन द मेजरमेंट ऑफ दॅट क्वांटिटी. समजलं. मग फॉर अ गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स ऑफ ए क्वांटिटी, for a given set of measurements of a physical quantity, the magnitude of the difference between the mean value, that is most probable value, and the each individual value is called the absolute error, delta A, in the measurement of that physical quantity. मग absolute error कसं फाइंड करायचं, मीन व्हॅल्यू टाकायची, ही मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू A1 ची टाकली बघा 4.9, मीन व्हॅल्यू 5.0, मग हा जो येईल तो 0.1 आला. दुसऱ्याच्या काढणार, जो येईल तो काढा. असं करत करत किती काढायचे, n जितके असतील 5 असतील तर 5, n म्हणजे किती पण असू शकतात, 50 असतील तर 50. समजलं. मग याला म्हणतात ॲब्सोल्यूट एरर. आता ॲब्सोल्यूट एरर आपण लिहूया. खरी किंमत ट्रू व्हॅल्यू, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू किती आहे 5. याने किती कमी मोजलं 0.1 कमी मोजलं. याला मायनस प्लस घेऊ नका. याने किती मोजलं डेल्टा A2. आता बघा सगळ्यात लिहून टाकू आपण डेल्टा A2. डेल्टा A2 किती
0.0 फरक याच्यातला आणि याच्यातला फरक. आणि तो मायनस असो का प्लस असो, प्लसच घ्यावा मॅग्निट्यूड. A3 किती 5.1 मोजलं आणि खरं होतं 5, मग 0.1 जास्त मोजलं 0.1 सेंटीमीटर मध्ये. आता डेल्टा A4 ची व्हॅल्यू किती 0.2 जास्त मोजलं आणि डेल्टा A5 किती आहे 0.2 कमी मोजलं. कमी असेल तर त्याला मायनस साईन येतो, जास्त असेल तर त्याला प्लस येतो. आता बघा हा कमी मोजलेला आहे म्हणून मायनस येणार, याला मायनस प्लसची गरज नाही. 0.1 हा जास्त मोजला आहे म्हणून प्लस येणार, हा पण प्लस येणार, हा मायनस येणार. पण यांचं मॅग्निट्यूड जर घेतलं तर आपल्याला याची व्हॅल्यू 0.1 येणार, याची 0.0 येणार, याची 0.1 येणार, याची 0.2 येणार, याची 0.2 येणार. याचा मोड काढला तर 0.2 बरोबर. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांना ऍब्सोल्यूट एरर्स म्हणायचे. आता त्यांची सरासरी, फक्त या प्रत्येकाची सरासरी, यांची सरासरी म्हणजे काय, या सगळे जे आहेत ते लिहायचे. डेल्टा A1 किती आहे, याला म्हणायचं मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन म्हणजे सरासरी, ऍब्सोल्यूट एररच्या मीन, मीन ऍब्सोल्यूट एरर. बघा लक्ष द्या लवकर. तर फॉर अ गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स, हे सेट आहे, सेट ऑफ मेजरमेंट्स 5 रीडिंगच्या. तर फॉर अ गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स ऑफ द सेम क्वांटिटी द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर्स. बघा अरिथमेटिक मीन, हा मीन, मीन म्हणजे सरासरी कोणाच्या, ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर्स, ऍब्सोल्यूट एररची सरासरी काढायची अजून, इज कॉल्ड मीन ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. समजलं. मग आता डेल्टा A1 ची व्हॅल्यू टाकणार 0.1, याची व्हॅल्यू टाकणार 0.0, असे हे सगळ्यांची सम वरती टाका आणि अपॉन 5 करा. जे आन्सर येईल दॅट इज डेल्टा A मीन. याला फॉर्म्युलेशन केलंय 1/n, हाच फॉर्म्युला आहे. आणि इथं कोणाची सम आहे, ही बेरीज कोणाची आहे, डेल्टा A ची बेरीज आहे, डेल्टा A. पण हे तर 1 2 3 अनेक आहेत, मग याला आय समजायचं आणि आय ची किंमत 1 पासून n पर्यंत घ्या इथं. म्हणजे असंच ह्या फॉर्म्युल्याला आपण मोकळं केलं तर असं लिहावं लागेल याच्या नंतरची स्टेप. ओके. तर समजलं. मग मेन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे फॉर अ गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट्स ऑफ ए सेम क्वांटिटी द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर्स. कोणाच्या अरिथमेटिक मीन, तुम्ही फक्त इतकं बी लिहिलं, इतकं जरी लिहिलं, arithmetic mean of all the absolute errors is called mean absolute error in the measurement of that physical quantity. ओके. आता रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह म्हणजे कंपॅरेटिव्ह. आता एका स्टुडंटला 20 मार्क्स पैकी तिला 18 मार्क्स मिळाले. तुम्ही याला पैकी म्हणतात, 20 पैकी. आणि एकाला 20 पैकी 15 मिळाले. कोण हुशार, 18 मार्क मिळवणार. हे कसं तुम्ही फटक्यात गेसिंग करतात, कारण हे बेस सारखा आहे त्यांच्या. 20 पैकी याची पण टेस्ट होती, याची पण टेस्ट होती. पण ह्याची जर 25 पैकी असेल तर सांगता येणे कठीण आहे, डिफिकल्ट आहे. काढू शकतो पण डिफिकल्ट आहे. म्हणजे हा हुशार आहे का तो हुशार आहे. म्हणजे हा जो बेस आहे, डिनोमिनेटर आहे, तर तो काय असावा, किती पैकी होती, किती ऍक्च्युअल आणि मिळाले किती. मग याला म्हणायचं रिलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह, कंपॅरिझन, तुलना. तर बघा रिलेटिव्ह एरर म्हणजे रेशो असतो. रेशो म्हणजे गुणोत्तर कोणाकोणाचं. मीन ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी विथ द किंवा टू म्हणजे अपॉन टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय आहे, इट इज द रेशो किंवा द रेशो ऑफ द कोणाकोणाचा रेशो, मीन ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. ओके. तर रिलेटिव्ह एरर म्हणजे संबंधित एरर किंवा तुलनात्मक एरर. किती पैकी किती चुका केल्या. खरी किंमत 5 होती आणि हा मीन जो येईल यांचा मीन, आता यांचा मीन काढून दाखवतो मी तुम्हाला. 0.1 प्लस
0.0 प्लस 0.1 प्लस 0.2 प्लस 0.2 किती झाले बघा अपॉन 5. मग 0.1 0.2 0.4 0.5 0.6 0.6 अपॉन 5 जे पण आन्सर येईल किती येईल हे बघा. 0 आहे 6ला 5 एकी 5 उरला 1 घेतला 0 5 दुने 10 0.12 आन्सर येणार. तर रिलेटिव्ह एरर किती आला 0.12. म्हणजे चुका मिस्टेक किती केली सगळ्यांनी मिळून मिस्टेक किती केली 0.12 म्हणजे 1 mm ची तर सगळ्यांनी केलेली आहे आणि थोडीशी जास्त मोजण्यामध्ये मिस्टेक केलेली असा याचा अर्थ होतो. समजला. The ratio of the mean absolute error in the measurement of the physical quantity to its mean value, arithmetic mean value, is called the relative error. आहे समजलं. तर तो असा काढायचा आत्ताच काढून दाखवला. हा ए मीन यांचा मीन काढला तो हा आला 0.6 अपॉन ए मीन म्हणजे हा ए मीन आहे तर हा 0.12 आला. ओके. आता पर्सेंटेज एरर बघा. पर्सेंटेज म्हणजे काय ह्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये मिळेल. 0.12 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येईल 12 येईल. काय येईल 12 येईल. म्हणजे 12% त्यांनी मिस्टेक केलेली आहे असा याचा अर्थ पर्सेंटेज एरर. एरर म्हणजे त्रुटी किती 12%. आता याची डेफिनेशन काय आहे पर्सेंटेज एररची. द रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100. रिलेटिव्ह एरर म्हणजे हा आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100 हा बघा हा मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड द पर्सेंटेज एरर. हा पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आहे. असा प्रॉब्लेम येणार. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काढायला सांगतील. अगदी सोपं आहे. पॉकेट मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 2 सब क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. समजलं. मग हे आता पुढची गोष्ट आहे. इफ द मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ 2 क्वांटिटीज आर. 2 क्वांटिटी मोजल्या एक असेल लेंथ आणि दुसरी असेल ब्रेड्थ समजूया. मग खरी लेंथ 5 आहे पण त्या मोजणाऱ्याने काय केलं प्लस ऑर मायनस म्हणजे प्लस म्हणजे जास्त मोजलं अथवा कमी मोजलं किती डेल्टा ए. जसं हा डेल्टा ए आहे डिफरन्स म्हणजे मोजणाऱ्याने 0.1 जास्त मोजलं याला म्हणतात डेल्टा ए. हे 5 याच्यामध्ये जास्त फरक नाही होता याच्यात फरक पडू शकतो म्हणजे थोडीशी मिस्टेक प्रत्येकाची थोडीफार होऊ शकते पण एवढी मोठी मिस्टेक नाही होणार की एखादा स्टुडंट 4.0 मोजेल 5 सेंटीमीटरच्या रेषाखंड असेल आणि एखादा स्टुडंट 4 मोजेल किंवा 6 मोजेल किंवा 5.5 मोजेल किंवा 4.5 मोजेल. इतकी मोठी मिस्टेक होत नाही आणि म्हणून याला एरर म्हणजे छोटीशी त्रुटी थोडीफार मिस्टेक त्याला म्हणतात. बरोबर. मग 2 क्वांटिटीज मोजल्या तर ए मोजताना झालेली मिस्टेक आहे म्हणजे फरक मोजला इतका तो प्लस असेल किंवा मायनस पण असेल. तसंच बी ब्रेड्थ पण मोजली तिच्यामध्ये पण एवढा फरक आहे आणि खरी किंमत बी आहे हा तिच्यापेक्षा थोडी जास्त अथवा कमी. तर डेल्टा ए आणि डेल्टा बी बीइंग द मीन ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा ए आणि डेल्टा बी काय आहे मीन ॲब्सोल्यूट एरर आहेत. मीन ॲब्सोल्यूट एरर आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल एरर इन द मेजरमेंट ऑफ ए अँड बी. लेंथ आणि ब्रेड्थ यांच्यामध्ये दोघां मिळून किती पॉसिबल एरर होईल. तर कसा काढणार तर बघा फॉर्म्युला सांगितला आहे. मॅक्झिमम पॉसिबल एरर इन द मेजरमेंट ऑफ ए प्लस बी ए प्लस ऑर मायनस बी इज. ह्या दोघांची बेरीज करायची सरळ सरळ. लेंथ मोजण्यामध्ये इतकं चूक केली ना ही प्लस ब्रेड्थ मोजण्यामध्ये इतकी मिस्टेक केली ना ही आणि दोघांची मिळून टोटल मिस्टेक. दोघांची मिळून टोटल मिस्टेक. समजलं. मग तुम्ही लेंथ इंटू ब्रेड्थ जरी करणार एरिया मल्टिप्लाय तरी पण इथं प्लसच घेतात हा बेरीजच करतात. अजून पुढे प्रॉब्लेम येणारच आहेत तेव्हा अजून मी क्लिअर करेल. नाव विल सी. नाव विल स्टॉप हिअर. समजलं की नाही. मग व्हेरी सिम्पल व्हेरी इम्पॉर्टंट टुडेज टॉपिक. ओके. नाव विल